तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासमध्ये. आणि आज आपल्या व्हिडिओच्या मास्टर क्लासचा डे 9 आहे आणि आज आपण व्हिडिओच्या मास्टर क्लासमध्ये जे काही बर्थडेचा व्हिडिओ आहे तो बनवून बघणार आहे. पण त्याआधी मी जवळपास 1.5 तासापासून व्हिडिओ रेकॉर्ड करत होते आणि असं झालं की जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो अचानक काय झालं काय माहिती, पूर्ण स्टार्टिंगपासूनच बंद झालं. त्याची कोणतीही रेकॉर्डिंग नाही. पण मी कोणता व्हिडिओ तयार केला क्लासमध्ये किंवा आत्ता ते दाखवते बघा. अशा प्रकारचा मी जो काही व्हिडिओ होता तो तयार केला होता आणि पूर्ण याची एकूण एक गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली. जवळपास 40 ते 45 मिनिटाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता आणि त्याची रेकॉर्डिंगच InShot ॲप्लिकेशनमध्ये थोडं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते डायरेक्टली बंद झालंय. तर चला काही हरकत नाही, परत स्टार्ट करू आपण व्हिडिओला. पण खूप मेहनत घेतली होती. एक 1.5 तासापासून ते रेकॉर्डिंग करत होते आणि सांगते पूर्ण प्रोसेस आता ही कसं केलं. तर चला मग कुठलाही वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जाऊ देत, आपण करू आपला व्हिडिओ स्टार्ट. आता मी स्टार्टिंगला इथे सर्च करून घेते बॅकग्राऊंड म्हणून काही, जसं की ओके. अशा प्रकारे आपण डाटा चालू वायफाय कनेक्ट केलाय फोनचा आणि ते सर्च करते मी सिनेमॅटिक. आता मी InShotमधून ॲप करणार नाही तो व्हिडिओ खरंच, कारण की मी 1.5 तासापासून कंटिन्यू रेकॉर्डिंग करत होती आणि तसा प्रॉब्लेम आलाय. आणि ॲक्च्युली काल पण मी हाच एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होती इलेक्शनचाच व्हिडिओ आपल्या यूट्यूबसाठी आणि तेव्हा पण असाच प्रॉब्लेम आला. पण माझ्या लक्षात नाही आलं की InShotला असा प्रॉब्लेम होऊन राहिला रेकॉर्डिंगचा, नाही तर मी ते केलंच नसतं त्या ॲप्लिकेशनमधून. आता खूप वेगळंच होतंय. असो, सिनेमॅटिक पोस्टर बॅकग्राऊंड असं सर्च करू आपण आणि सेव्ह करूया याच्यामधून, सर्च करूया. आता आपण इथून बॅकग्राऊंड काय ॲड करून घेऊ. आधी तुम्ही ठरवा की कोणत्या थीममध्ये व्हिडिओ बनवायचा. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे बॅकग्राऊंड घेतलंय जे मी आत्ता केलंय त्यामध्ये, आणि परत 2-3 बॅकग्राऊंड घेतले आहेत मी. ते मी तुम्हाला डायरेक्टली घेतो. ऑलरेडी ते मटेरियल माझ्याकडे पूर्ण तयार आहे, तर तेच सांगून देते मी. ओके. आता मी काय करणार, जे काय आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आहे, पिक्सार्ट ॲप्लिकेशन ते ओपन करून घेते. म्हणजे सांगते मी सर्व, काही प्रॉब्लेम नाही. पण जे मटेरियल डाउनलोड केलं ते ऑलरेडी आहे माझ्याकडे. ओके. तर जे काही मागे थोडं आपल्याला टेक्स्चर दिसलं पाहिजे, जसं हा वगैरे नाही का, जसं बिल्डिंग आहे काहीतरी असं दिसेल, असे मी 4-5 पोस्टर म्हणजे बॅकग्राऊंड याच्यावरून डाउनलोड करून घेते. आता मी पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करते. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. इथे प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, एडिट फोटोवर क्लिक करायचं. स्टार्टिंगला हे फोटो घेतला मी याला, म्हणजे खरंच मला खूप वाईट वाटत आहे म्हणजे मनापासून, कारण की एवढं मोठं रेकॉर्डिंग झाली होती ती 45 ते 50 मिनिटापर्यंत चांगली गेली होती माहिती आहे. एवढं बेसिक पासून गोष्टी सांगितलं मी आणि ते रेकॉर्डिंग ॲटोमॅटिक म्हणजे InShotमध्ये व्हिडिओ तयार करायला गेली आणि डायरेक्टलीच बॅक झाला आणि पूर्ण डिलीटच झालं असते. कसं काय ते समजत नाही, वेगळंच वाटत आहे आता. ठीक आहे, जाऊ देत. तर आपण स्टोरीवर क्लिक करूया आणि तो सेव्ह करू. आता आपण जे काही 3-4 आणखी बॅकग्राऊंड डाउनलोड केले ते ॲड करते यावरती. मी ॲड करण्यासाठी सिंपली ॲड फोटोवर क्लिक करायचं आणि ॲड करून घ्या. अशा प्रकारे मी ॲड केले होते बॅकग्राऊंड. तर परत ॲड करते. इथून आपण याला तर डिलीट करून टाकू. म्हणजे जर तुम्हाला ठेवायचे तुम्ही ठेवू शकता, पण मी सिंपली 2च यूज करणार आहे, त्यामुळे हे बाकीचे डिलीट करून टाकते. हा बॅकग्राऊंड घेतला, याला फुल स्क्रीन केलाय. फुल स्क्रीन केल्यानंतर आता याला इथून ब्लेंडिंग मोडवर जाणार. ब्लेंडिंग मोडवर गेल्यानंतर याचे जे काही ब्लेंड मोड आहे ते तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं करू, जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते करू शकता. मी ओव्हरले केलाय आणि जी ऑपेसिटी कमी जास्त पण करू शकता तुम्ही तुमच्या याने, जसं तुम्हाला ठीक वाटेल. मी नॉर्मल असं राहू देते. बघा असं बॅकग्राऊंड असं झालंय. ओके. याला इथून करायचं सेव्ह आणि इथून करायचं याला ड्रॉच्या ऑप्शनवर करायचं क्लिक आणि इथून सेव्ह इमेज करायचं. आपलं बॅकग्राऊंड तयार आहे. आता यावरती आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला लाईटरूममध्ये त्यासाठी आधी इफेक्ट ॲड करावं लागेल, नंतर बॅकग्राऊंड ॲड करून आपण फोटो ॲड करून घेऊया. आता आपण लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करूया. करू शकता अशा प्रकारे आपण फोटो ॲड केलाय लाईटरूममध्ये. आता हा मी जो फोटो आहे स्टार्टिंग असा होता, नंतर तो असा केला. आता कशा सर्व गोष्टी केल्या ते सांगते मी तुम्हाला. इथे आपण डायरेक्ट रिसेट केलाय सगळ्या गोष्टी, ऑल म्हणून करू क्लिक आणि रिसेट पूर्ण झालाय फोटो. आता एडिटवर क्लिक करायचं, इथून लाईटवर क्लिक करायचं. एक्सपोजर आहे ते थोडंफार मॅनेज करू शकता तुम्ही फोटोच्या याने, इथे तरी वाढवायचं काम नाही जास्त. त्यानंतर कलरवर क्लिक करून आधी आपण जे काही इफेक्ट आहे तो ॲड करू. डिटेल्सवर ॲड करायचं, शार्पने ते वाढवायचं. नंतर इथं इफेक्टवर क्लिक करून जे टेक्स्चर आहे ते वाढवून घ्यायचं, थोडंफार क्लॅरिटी वाढवायची आणि 3rd नंबरचं ऑप्शन पण वाढवून घ्यायचं इथून थोडंफार. ओके. अशा प्रकारे इथून ह्या गोष्टी झाल्या मॅनेज. आता इथे कलरवर यायचं आहे, इथून व्हायब्रन्स वाढवायचं, त्यामुळे फेसला चांगला इफेक्ट येतो. आणि त्यानंतर इथे मिक्सवर यायचं आहे आणि ऑरेंज कलर आणि रेड कलर हा फेससाठी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, तर नक्की आधीचे व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या आहे. ओके. ऑरेंज जो कलर आहे तो आपल्या सिच्युएशन थोडं वाढवायचा आणि इथे ल्युमिनस पण जे आहे ते थोडं मॅनेज करू शकता अशा प्रकारे. तर ओके, अशा ही सर्व गोष्टी झाल्यानंतर इथं थोडंसं ब्राईटनेस आपल्याला कमी करायचं, कारण की खूप जास्त वाटते ब्राईट. त्यामुळे काय करायचं, तुम्ही हायलाईट वगैरे पण इथून कमी करू शकता. म्हणजे एवढं पण काय, एवढं परफेक्ट झाल्यानंतर इथून इफेक्टवर येऊन जर तुम्हाला आणखी टेक्स्चर वगैरे पाहिजे असेल फोटोमध्ये तुम्ही वाढवून घेऊ शकता अशा प्रकारे. बघा आता मी नॉर्मल दाखवते तुम्हाला. आधीचा फोटो आपला असा होता स्मूथमध्ये आणि नंतर आपण टेक्स्चर वगैरे ॲड करून असा केलाय. आता इथे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथून आपण याला डन करू अशा प्रकारे. शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून सेव्ह टू कॉपी डिव्हाइस असं करून घ्यायचं आहे.
ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला आता फोटो रूममधून याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही जे आपले टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी दिले आणि त्याचा यूज कसा करायचा ते पण सांगितलं आहे. तर नक्की ते बघून घ्या सर्व गोष्टी आधीच्या. आता आपण परत इथे ॲड फोटोवर क्लिक करून जो काही फोटो आहे तो ॲड करून घ्या बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला. ते बघा फोटो रूममध्ये आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आहे, पण मी ऑलरेडी PNG ॲड केली होती नाही का लाईट रूममध्ये बॅकग्राऊंड जेव्हा इफेक्ट द्यायचा होता फेसला तेव्हा. आणि त्यामुळेच याच्या खाली पण जो काही बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर पण व्हाईट जे काही आहे बॅकग्राऊंड ते आलं आहे थोडंफार. तर इथे इरेजवर क्लिक करून याचं हार्डनेस 0 करायचं आहे आणि इथून त्याला इरेज करून टाकायचं. थोडं इथून जे ऑपेसिटी ती कमी करू आणि इथून प्रॉपर त्याला इरेज करून घ्यायचं. आता ही पूर्ण प्रोसेस मी आधीच्या व्हिडिओमध्ये केली आहे, पण ठीक आता काय अर्थ आहे परत परत पण नाही का सांगण्यामध्ये. ते व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग डिलीट डायरेक्टली बंद झाली ती ऑटोमॅटिकली. ओके ठीक आहे, अशा प्रकारे फोटो ॲड केला आहे आपण. आता मी ही गोष्ट का सांगितली यामध्ये फोटो ॲड करण्याची, बघा जेव्हा आपण व्हिडिओ करत असतो ना तेव्हा आपल्याला सर्व गोष्टी माहिती पाहिजे असल्या की आपण कुठे कुठे काय काय गोष्टी ठेवायच्या. जसं की बॅकग्राऊंडला आता रेड बॅकग्राऊंड आहे आणि जर मी रेडमध्ये सर्व टेक्स्ट तयार केले तर बॅकग्राऊंडला ते दिसणार नाही. ओके, त्यामुळे आधी ठरवून घ्यायचं आपल्याला की जे काही बॅकग्राऊंडला म्हणजे कुठे कोणत्या जागेवर आपल्याला टेक्स्ट ठेवायचं. जसं मी इथं रेडमध्ये फोटो ॲड केला, इथे खाली ब्लॅकमध्ये मला नावं ॲड करायची. त्यामुळे मी ब्लॅकवर कोणता कलर उठून दिसेल त्यानुसार मी बॅकग्राऊंड जे काही टेक्स्ट आहे ते ॲड करणार आहे. तो की अशा प्रकारे हा फोटो घेतला आपण. आता नंतर आपण खाली नावं वगैरे पण सेट करणार. तर त्याआधी काय करायचं, बॅकग्राऊंड ऑफ करूया, हे पण ऑफ करूया आणि इथे फक्त राईटवर क्लिक करून याला ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करून याची PNG सेव्ह करूया. आता आपली पूर्ण जी प्रोसेस चालणार ती पिक्सेल लॅबमध्ये आपल्याला सर्व PNG क्रिएट करायचे आहे. आता आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. बघू शकता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी आधी रेकॉर्डिंग केली, तर बघू शकता जे काही मी PNG आधी क्रिएट केल्या ना त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये ऑलरेडी जशाच्या तशा आहेत. ठीक आहे, आता मी सांगते कसं केलं ते थोडक्यात. तर आता पूर्ण बेसिकपासून बरं ठीक आहे चला सांगते मी स्टार्टिंगपासूनच कसं काय काय गोष्टी केल्या आहेत. तर आता याला मी ऑफ करते, म्हणजे सर्वच इथून बॅक करून घेते ऑब्व्हियसली. म्हणजे ओके याला आपण राहू देऊ, हाईड राहू देते मी सर्व गोष्टी. ओके, तर इथून बरं चला डिलीट करू आपण सर्व, स्टार्टिंगपासून क्रिएट करू, काय प्रॉब्लेम नाही. ओके, अशा प्रकारे घेतले आपण. आता इथे टेक्स्टवर क्लिक करायचं आणि जे काही डायलॉग आहे आपला तो आपण आधी ॲड करून घेऊया. जो काही डायलॉग आहे तो बघू शकता अशा प्रकारे इथं तो आपण कॉपी करून घेऊया आणि पिक्सेल लॅबमध्ये ओपन करूया. आता इथे पिक्सेल लॅबमध्ये घेतला आणि इथून याला ओके केलं आणि इथून ओके अशा प्रकारे झाल्यानंतर याला व्हाईट कलरमध्ये घेऊ आपण आणि याला डन करूया अशा प्रकारे. आता काय करायचं, याला आपण आधी जे काही आहे ते कलर आपण ॲड करू याला. ओके, अशा प्रकारे आपण इथून याला आधी फॉन्ट ॲड करून घेऊया. खंड फॉन्ट घेऊ आपण याला, बोल्डवाला जे आपण आधी घेतलाय ऑलरेडी. ठीक आहे, हा फॉन्ट घेतलाय आणि याला जे काही स्टार्टिंगचं नाव आहे हुकूमत त्याला आपण येलो कलर देऊया आणि राज जे नाव आहे थोडं व्हिडिओ फास्टमध्ये होणार आहे कारण की आता मी ऑलरेडी हा व्हिडिओ केला होता आधी सांगत आहे तसं. तर त्यामुळे आता हे सर्व गोष्टी तुम्हाला तरी पण व्यवस्थित बघा जेणेकरून समजतील. ओके, अशा प्रकारे आपण घेतले. आता याला थोडं आपण 4 लाईनमध्ये करणार आहे. इथून अलाईनमध्ये इथं मिडल अलाईन ठेवायची. आता मिडल अलाईन काय आहे किंवा प्रो पिक्सेल म्हणजे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन काय, याचा यूज काय, या सर्व गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आल्या आहे. त्यामुळे आधी जो प्रो पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास आहे आपला तो व्हिडिओ तो बघून घ्या आणि सोबतच पिक्सेल लॅबच्या 11 टिप्स असा एक व्हिडिओ आला त्यामध्ये मी सिक्रेट टिप्स सांगितल्या पिक्सेल लॅबच्या, तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्या. हे एक करू शकता तुम्ही, हुकूमत वही करता है जिसका दिलों पर राज हो. ठीक आहे, अशा प्रकारे जो काही डायलॉग आहे तो आपण घेतलाय. तुम्ही इथून हुकूमत करू शकता किंवा दिलों पर राज ते पण केलं तरी पण चालेल किंवा राज हायलाईट केलं, जे काही तुम्हाला नाव महत्त्वाचं ते तुम्ही हायलाईट करू शकता. इथून आपण याला ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आणि इथून सेव्ह टू अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी एवढं केल्यानंतर याला करायचं बॅक करू आणि अनडू करून जे काही ते आपण लॉक करून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला फोटो ॲड करून घेऊ आपण पर्सनचा. तर बघा अशा प्रकारे आपण फोटो ॲड केलाय. अशा प्रकारे तर सेट करूया. आता फोटोच्यासाठी ॲड केला कारण की आपल्याला समजेल कुठं कोणते काय काय गोष्टी लावायच्या आहे. ओके, याला लॉक करू. आता आपल्याला इथे जे काही नाव आहे पर्सन ते ॲड करायचं सिम्पल आहे. तर इथं क्लिक करू आपण टेक्स्टवर, एडिटवर क्लिक करू आणि जे काही नाव आहे याचं ते आपण ॲड करूया. जसे इथे मी टाकलंय विशाल भाऊ बायवार आणि याला फक्त कॉपी करायचं आणि पिक्सेल लॅबमध्ये याला पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर आता अशा प्रकारे तुम्हाला नाव दिसेल. आता याला काय करायचं, फॉन्टवर क्लिक करून फॉन्ट ॲड करायचं. तर मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहे सर्व म्हणजे पटपट पण हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी सांगितल्या बेसिकपासून, त्यामुळे मी सांगत आहे. जर नसेल बघितले आधीचे व्हिडिओ तर नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आता मी ते सर्च करते इन्फिनिटी फॉन्ट. ओके, इन्फिनिटी फॉन्ट घेऊ आपण जे कोणता, पण इन्फिनिटीपेक्षा आपण MS जर यूज केला तरी बेटर राहील. MS बघू शकता अशा प्रकारे MS चे फॉन्ट आहेत.
आणि हे फॉन्ट पण आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. ओके, MS चा हा फॉन्ट घेऊया आपण आणि याला इथून ओके सेट करू. आता याला पण मिडल अलाइन ठेवायची. आता मिडल अलाइन काय, या सर्व गोष्टी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या, तर नक्कीच आधीचे व्हिडिओ बघा ग्राफिक डिझाईन क्लासचे, तेव्हा सर्व गोष्टी समजतील. ओके, विशाल भाऊ भाईवार. आणि इथे जे आय आहे त्याच्या आधी आपल्याला ए टाईप करावं लागेल, कारण की जे काही इन्फिनिटी, MS आणि डिजी फॉन्ट आहे त्यामध्ये जे काही आपण कन्वर्ट करतो जेव्हा फोटो हे सॉरी टेक्स्ट, तेव्हा ना आयच म्हणजे जे काही काना असतो ते येत नाही. काना मात्र कधी कधी लचा किंवा ला असं जे काही आपण शब्द टाईप करतो ना त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघायचे कन्वर्ट केल्यावर नाव. ओके, असं घेतल्यानंतर आता आपल्याला याला इफेक्ट ॲड करायचा. आपण ग्रेडियंट पण यूज करू शकतो, पण आपण टेक्स्चर यूज करणार. टेक्स्चर कसं, डस्ट टेक्स्चर. त्याच्यासाठी आपल्याला पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर बघू शकता पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. आता आपल्याला इथं सर्च करायचं आहे डस्ट टेक्स्चर. डस्ट टेक्स्चर सर्च केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. आता आपण आधीच्या याच्यामध्ये हेच घेतलंय टेक्स्चर, हे करू डाउनलोड. जर तुम्हाला आणखी डाउनलोड करायचं तुम्ही करू शकता. आता आपण डायरेक्ट पिक्सल लॅब ॲप्लिकेशन करून घेऊया. बघा अशा प्रकारे एक टेक्स्चर आपण ॲड केले, याला इथून डन केलंय. अशा प्रकारे हे टेक्स्चर दिसत आहे. किंवा तुम्हाला जर आणखी दुसरं वाला ॲड करायचं तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता ही जी काही फाईल आहे मी तुम्हाला देणार आहे, सर्व टेक्स्चर वगैरे, बॅकग्राऊंड, नंतर इफेक्ट वगैरे जे ॲड करणार ते सर्व देणार आहे. ओके, त्यामुळे काय टेन्शन नाही. ओके, अशा प्रकारे घेतल्यानंतर इथून काय करायचं, त्याला शॅडोवर क्लिक करायचं. शॅडोवर क्लिक करून जे शॅडो ॲड करायचा आहे, स्ट्रोकवर ॲड करायचं आहे आणि स्ट्रोक पण इथून तुम्हाला थोडंफार मॅनेज करायचं. ओके, अशा प्रकारे झालं. आता हे नाव पण सेट झालं आपलं. आता जे काही खाली आपल्याला नाव टाकावं लागेल शुभेच्छाचं, इथे बघा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, हे कॉपी करून आणि खालचा पण शुभेच्छा हे कॉपी करायचं. परत पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि आता हे लॉक करू आपण. आधी हे नाव जे काही ते सेव्ह करून घेऊ आपण ट्रान्सपरंटमध्ये. ओके, अशा प्रकारे. आणि इथून त्याला एक्सपोर्ट, अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी अशा प्रकारे क्लिक केलं. सेव्ह केल्यानंतर आता जे काही आपलं नाव आहे खालचं ते पण आपल्याला ॲड करायचं. जसं आपण इथून हे राहू देऊ आपण याला लॉकच. ओके, न्यू टेक्स्टवर क्लिक करू आपण. इथून एडिटवर क्लिक करायचं, डिलीट करायचं आणि इथून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जे आहे ते फक्त खूप खूप एवढंच ठेवायचं आहे. आणि याला अशा प्रकारे इथून कलर चेंज करायचा. आता याला पण एक फॉन्ट ॲड करायचा आपल्याला, खंड. पण खंडमध्ये आपल्याला बोल्ड नाही ठेवायचं जसं आपण आधी ठेवलं तसं. इथे बघा मीडियममध्ये ठेवूया आपण. इथे विशाल भाऊ आणि इथे ओके, अशा प्रकारे ठेवल्यानंतर यालाच कॉपी करू आणि इथे शुभेच्छा जे नाव आहे ते आपण पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर याचा फॉन्ट जो आहे कलर जो आहे तो व्हाईटमध्ये ठेवायचा आहे. फॉन्टवर क्लिक करायचं आहे आणि रिसेंटमध्ये बघू शकता मी आधी जेव्हा प्रोजेक्ट केला तेव्हा मी हाच फॉन्ट ॲड केला होता, 6 इन्फिनिटी 6 म्हणून, तो ॲड करू शकतो आपण. तर अशा प्रकारे इथून डन. एवढी गोष्ट झाल्यानंतर एवढं आपण प्रोजेक्ट जे आहे तो सेव्ह झाला आहे परफेक्टमध्ये. आता हे जे नाव आहे ते आपण लॉक करूया. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर इथे काय करायचं, तुम्हाला शेप्सवर क्लिक करायचं. शेप्सवर क्लिक करून इथं जे काही तो शेप तुम्हाला ॲड शेप्स करायचा असेल इथून तर करू शकता, जसं मी हे केला होता. बघा अशा प्रकारे जो आहे तो असं केलं होतं मी इथून शेप्स थोडा आणि याला अशा प्रकारे केला आणि याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो याच्यामध्ये. याला आपल्याला रोटेट करावं लागेल अशा प्रकारे आणि इथून थोडं झूम करूया याला आणि इथे अशा प्रकारे सेट करूया. ओके, अशा प्रकारे शुभेच्छा इथे आपण सेट केलं आहे आणि थोडंसं याला लहान करावं लागेल कारण की खूप मोठं झाल्यासारखं दिसते ते. ओके, अशा प्रकारे याला सेट केलं आहे. आता याचा कलर जो आहे तो आपल्याला चेंज करूया. इथून येल्लो कलर घेऊ याला आणि इथून चेंज करूया. अशा प्रकारे जे काही नाव आहे ते पण झाले डन. आता मी नाव जे काही ते हाईड करते आणि फक्त हे जे 2 नाव आहेत ते आपण इथून सेव्ह करूया. फक्त इथं सेव्ह करायचं आणि इथे 3 डॉटवर क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज, अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी. आता पूर्ण टेक्स्ट तयार झाले. आता फक्त एक राहिलं, जी काही तारीख होती बड्डेची ती आपल्याला ॲड करावं लागणार आहे. तर जसं आपण इथून बॅकग्राऊंड दिसेल. ओके, अशा प्रकारे सर्व गोष्टी झाल्या. हे पण लॉक करू. आता जे काही आपणास इथेच आपण तारीख ॲड करू. जसं आजचीच तारीख टाकू आपण 22. ओके, आणि याची साईज जी काय आहे ती मोठी करते बऱ्यापैकी. इथं याला इथे सेट करते आणि यालाच कॉपी करून इथे टाईप करते. म्हणजे ऑलरेडी असेलच कीबोर्डवरती, आधीच कॉपी केलं होतं मगाच्या रेकॉर्डिंग करतोय तेव्हा. ओके, जानेवारी आणि याला याच्या खालीच प्रॉपर सेट करायचं. तर जे काही 22 नाव आहे त्याला आपण आणखी बोल्डमध्ये ठेवूया. खंडचा जो बोल्ड आहे तो घेऊ आपण. ओके, आणि याला प्रॉपर असं सेट करू इथे. बघा अशा प्रकारे हे डन झाले. आता आपण फोटो घेऊ म्हणजे दिसेल आपल्याला बरोबर टाकले का आपण. एकदम परफेक्टमध्ये नाव पण झाले, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला इथून दाखवते. असं पोस्टर पण करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथे आपण शुभेच्छा
जे काही फोटो आहे ते लॉक आणि जे नाव आहे ते पण अशा प्रकारे आपण खाली स्लाइड करू शकतो. आता जे आपणास वाढदिवसाचे त्यामध्ये आपण 22 तारीख टाकली त्यामुळे ते डिलीट झालं. आता हे जे काही आपण ते प्रोजेक्ट असा सेव्ह करून ठेवूया आपण. याला सेव्ह केलं तरी चालेल तुम्ही. असं मी टाकून घेते विशाल भाऊ. एवढं सेव्ह केल्यानंतर ओके केलं. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी झाल्या आपल्या इथं. आता काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर आपली पहिले जी काही ह्याची PNG आहे जन्मतारखेची ती सेव्ह करायची राहिली आहे. त्यामुळे आधी ही PNG आपण सेव्ह करून घेऊया आणि इथून एक्सपोर्ट आणि सेव्ह टू गॅलरी एवढं झाल्यानंतर आता आपण जे काही आपलं फाईल आहे ते ओपन करून घेऊया काइंड मास्टरमध्ये. काइंड मास्टरचा इंटरफेस असा आहे, क्रिएट न्यूवर क्लिक करायचं, 16:9 साईज घ्यायची, क्रिएट करायची आणि फोन आडवा करायचा. आता ओके होऊ शकता. आधीचे मी जे काही म्हणलं तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड केले त्याचे सर्व मटेरियल मी इथे ऑलरेडी ॲड केलं होतं या फोल्डरमध्ये. बर्थडेचा परत रिपीट ते ॲड केलं आहे, त्याला काय हरकत नाही. आता इथे आपण ना आता बॅकग्राऊंड ॲड करून घेते हे वाला आणि हे 30 सेकंदपर्यंत पूर्ण घेणार आहे मी. तर बघा 30 सेकंदपर्यंत याला घेतलंय, 31 पर्यंत गेलाय. ओके त्यानंतर आपल्या इथे लेअरवर क्लिक करायचं आहे. आता लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करून आपण हे फोल्डर ओपन केला तर जो काही डायलॉग आहे आपला तो ॲड करून घेऊ आपण. अशा प्रकारे डायलॉग ॲड केला. त्यानंतर आपल्याला फोटो लागणार पण आपण सेट करून घेऊ ते डायलॉग अशा प्रकारे इथे. ओके अशा प्रकारे डायलॉग सेट करायचा आणि इथे इन ॲनिमेशनमध्ये जाऊन जे कोणता तुम्हाला इफेक्ट चांगला वाटेल ते तुम्ही इथून स्पीड कमी जास्त करून ॲड करू शकता. बघा इथे भरपूर सारे ऑप्शन आहे. ओके हा ठेवू आपण. याला 5 सेकंदपर्यंत घेऊ असं आणि त्यानंतर परत लेअरवरच्या ऑप्शनवर क्लिक करून फोल्डर ओपन करून घेऊया. आता आपण सर्व फोटो ॲड करून घेऊया. इथे आपण फोटो ॲड करू. त्यानंतर परत थोडं समोर जाऊ. ओके अशा प्रकारे फोटो जो आहे तो ॲड केला आहे आपण. पण आपल्याला आधी तारीख घ्यायची त्यामुळे आपण काय करूया फोटोला थोडं समोर ॲड करूया. इथे तारीख ॲड करावं लागेल आपल्याला. परत मीडियावर क्लिक करायचं, जी काही तारीखची PNG ती ॲड करायची. समोर यायचं थोडं इथे बघा इथे जी काही तारीख आहे ती ॲड करायची आपल्याला इथे 22 जानेवारी म्हणून. आणि नंतर त्या खालीच आपल्याला थोडासा गॅप ठेवून ह्या गोष्टी ॲड करतात. आपण हे लास्टपर्यंत नेऊया. थोडी याची जी काही साईज आहे ती आपण लहान करू म्हणजे लवकर आपल्याला मागे पुढे लेअर करता येतील. ओके अशा प्रकारे सेट केले. आता त्यानंतर आपल्याला नाव ॲड करायचं. सिम्पली परत मीडियावर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक केल्यानंतर बड्डेच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे आणि आपलं जे काही नाव आहे ते ॲड करून घ्यायचं इथे भैयाचं. ओके जी सर्व फाईल तुम्हाला भेटणार आहे म्हणजे जे काही मी ॲड जे मटेरियल इथे यूज करते सर्व गोष्टी इथे भेटणार आहेत. ओके याला इथून ॲड केलं. त्यानंतर परतच्या खाली आपल्याला आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही पण लेअर ॲड केली आणि सेट केला. आता एवढ्या गोष्टी आपल्या इथे डन झाल्या आहेत. आता काय करायचं जे काही फोटो आहे ना ते बघू शकता अशा प्रकारे. फोटो खूप जास्त झाला आहे खालच्या साईडने. इथे आपल्याला सेव्ह इथे इथपर्यंत घ्यायचं आहे. जे काही नाव आहे ते खाली घ्यायचं इथे शुभेच्छा म्हणून वाढदिवसाच्या आपणास शुभेच्छा ते आहे ते आणि इथून जे काही नाव आहे ते पण खाली स्लाइड करायचं. ओके अशा टाईपमध्ये परफेक्ट हे सर्व गोष्टी झाल्या. पण तुम्हाला असं वाटत असेल फोटो जास्त वाटत आहे तर परत फोटोवर तुम्ही क्लिक करून नाही का थोडा लहान मोठा करू शकता. अशा प्रकारे फुल स्क्रीन केला मी त्यामुळे प्रॉपर दिसेल ते. ओके अशा प्रकारे हे डन झालं. त्याचं काइंड मास्टरचा लोगो काय आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले. एक वेळेस डाटा चालू करून तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करा तो लोगो येणार नाही. आणि इथून शुभेच्छा. ओके अशा प्रकारे झाले. फोटो थोडा लेफ्ट राईट व्यवस्थित चेक करून घ्याल आणि नाव पण सेम तसंच व्यवस्थित करून घ्यायचं. ओके आता एवढ्या गोष्टी झाल्या. आता आपण इथे येऊ स्टार्टिंगला. ओके आता जे काही इथे एवढे आपला डायलॉग झाला संपला तो ठीक आहे. याला आउट ॲनिमेशन पण ॲड करू शकतो आपण. इथं आउटवर येऊन सेम तुम्ही केलं असं प्रकारे तरी पण चालेल. आणि इथं डेट जे आहे डेट आहे त्याला पण आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके अशा प्रकारे जे कोणतं चांगलं वाटेल ते करू शकता तुम्ही. बघा ओके अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर पण तर ते एक वेळेस डाटा चालू केला तो फोनचा मी ते लोगो मंदामध्ये तिथं त्यामुळे. ओके अशा प्रकारे आता फोटोवर पण आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि जो कोणता इफेक्ट तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही की फ्रेम पण ॲड करू शकता. कसं बघा स्टार्टिंगला यायचं जे काही फोटो आहे इथून आपण बॅक करू. याला जो काही फोटो थोडंसं समोर यायचं याचा आणि याला फक्त खालच्या साईडला स्लाईड करायचं. ओके एवढं इथून की फ्रेम ॲड करायचे आणि थोडंसं समोर यायचं म्हणजे 8, 9, 10, 11पर्यंत आल्यानंतर काय करायचं परत की फ्रेम ॲड करायची. जो फोटो आहे त्याला वरती घ्यायचं इथपर्यंत. ओके इथपर्यंत घेतल्यानंतर परत थोडं समोर यायचं 13पर्यंत आणि याला प्रॉपर जो फोटो आहे तो दिसू द्यायचा इथपर्यंत. आता बघा फोटो कसा दिसणार हा. इथे आता प्ले करून दाखवतो मी तुम्हाला.
प्ले केलं बघा, इथून फोटो थोडा थोडा हळू येणार मस्त वरती, असा इफेक्ट ॲड ना, आणि डन. एवढं झाल्यानंतर आता इथून नाव जे आहे ते नाव आपल्या समोर आलं पाहिजे, म्हणजे जिथून आपला फोटो झाला त्यानंतर नाव आलं पाहिजे. त्यामुळे इथं नाव घ्यायचं आहे आणि नावाची साईज थोडी मोठी करूया. इन ॲनिमेशनमध्ये जाऊन याला पण इफेक्ट ॲड करता येईल, जो तुम्हाला ॲड करायचा तो करू शकता. नंतर परत शुभेच्छा जे आहे ते पण खाली स्पेस आहे पण आपल्याला दिसणार नाही ते बरोबर, ते थोडं साईज. आणि फोटो थोडं वरच्या साईडला घेतलं तरी पण चालेल, म्हणजे जेव्हा मी की फ्रेमनं सरकवला होता तेव्हाच वरती घ्यायला पाहिजे थोडासा, इथे असं प्रॉपर सेट होईल ते. ओके, आणि जे नाव आहे ते पण वरती जाईल आणि शुभेच्छाचं जे नाव आहे त्याला पण मग स्पेस भेटेल खाली असा मोकळा. ओके, अशा प्रकारे हे सर्व गोष्टी सेट झाल्या. बघू शकता तुम्ही, प्ले करून दाखवते व्हिडिओ. अशा प्रकारे आधी इफेक्ट आला. आणि ते जागा का सोडली ते पण सांगते, कारण की आपल्याला तिथे इफेक्ट ॲड करायचं, त्यामुळे मी ते जागा ठेवली आहे तशी. ओके, डन. डेट आले, त्यानंतर फोटो येतो अशा प्रकारे, त्यानंतर नाव येणार, त्यानंतर शुभेच्छा. तर शुभेच्छाला पण आपल्याला एक फॉन्ट ॲड म्हणजे जे काही जे काही इफेक्ट आहे तो ॲड करायचा आपल्याला. अशा प्रकारे इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारे ॲड करायचं. ओके, आता एवढे सर्व गोष्टी झाले, पूर्ण प्रॉपर सेव्ह झाला. त्याच्यामध्ये आपल्याला काही काही इफेक्ट ॲड करायचा. आपण इफेक्ट नंतर ॲड करणार, त्याला काय करायचं, सिम्पल यावर क्लिक करायचं, एक्सपोर्टवर क्लिक करून यायचं. इथे इथपर्यंत ठेवायची आपल्याला जी काही क्वालिटी ती, ही पूर्ण गोष्ट लक्षात ठेवा कसं ठेवली, आणि सेव्ह ॲज अ व्हिडिओ करायचं आहे. ते स्किप करूया आपण, सेव्ह ॲज अ व्हिडिओ करून सेव्ह करून घेऊया. आता परत आपण 9:16 क्रिएट न्यूवर क्लिक करून 9:16 आणि क्रिएटवर क्लिक करून आता जो काही आपण बनवला आहे आत्ताचा व्हिडिओ तो ॲड करूया. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता आपल्याला परत तो लोगो आलाय, परत डाटा चालू करायला लागेल एक वेळेस. बघू शकता माझ्याकडून काय चूक झाली, व्हिडिओ एक्सपोर्ट करताना काहीतरी नोटिफिकेशन आले, आपल्याला मी ते स्किप केलं आणि त्यामुळे ते लोगो आलाय. आता परत बॅक करून मला त्याला एक्सपोर्टवर क्लिक करावं लागणार आहे आणि सेव्हवर क्लिक करावं लागणार, सेव्ह ॲज अ व्हिडिओ. आणि आता विदाऊट लोगो तो सेव्ह होईल. त्यामुळे माझ्याही लक्षात नाही राहिलं की डाटा चालू करून व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा होता, त्यामुळे काही लोगो आलाय, तो डाटा चालू नव्हता केला आणि तसंच व्हिडिओ एक्सपोर्ट केला, त्यामुळे तो लोगो आलेला आहे. ओके, आता आपण इथून सेव्ह होऊ लगेच होऊन जातं, काय प्रॉब्लेम नाही. इथून क्लिक करूया आपण याला, क्रिएट न्यूवर क्लिक करू, 9:16 साईज क्रिएट, इथून मीडिया, काइन मास्टर आणि ओके, डन. तर बघू शकता आता लोगो येणार नाही. ओके, बघा लोगो आले नाही. आधीच्या व्हिडिओमध्ये लोगो आला होता, ती डाटा न चालू करता व्हिडिओ एक्सपोर्ट केला, त्यामुळे डाटा बंद करून घेते आधी. डाटा बंद करण्याचं रिझन म्हणजे कॉल येतात आणि मधातच मेसेज येतात कस्टमरचे, त्यामुळे डाटा बंद करावा लागतो. ओके, इथून आता आपल्याला स्प्लिट ॲड करायची. आपण गाणं कोणतं ॲड केलं नाही बरं यामध्ये, आधी आपण पूर्ण व्हिडिओ तयार, म्हणजे तुम्ही गाणं ॲड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, पण इथे कॉपीराईटचा इश्यू शकतो, त्यामुळे मी ॲड नाही केले. तर स्प्लिट ॲड केली, याला मधातली स्प्लिट ॲड केली. ओके, अशा प्रकारे इथून डेट, जे काही बर्थडेची डेट आहे ते, आणि अशा प्रकारे ओके, आणि इथून बायवार. ओके, डन. आता इथे येऊन तुम्हाला परत स्प्लिट ॲड करायची मधातली. आता एवढ्या गोष्टी का केल्या ते सांगते मी. स्टार्टिंगला आता आपण काही गोष्टी ॲड करणार ते बघू. आपण जे काही इफेक्ट आहेत ते देणार आहे तुम्हाला, आणि कसे डाउनलोड करायचे ते तर माहिती टेलिग्रामला सर्व मटेरियल भेटून जातं. आता आपण लेअरवर क्लिक करून जे काही इफेक्ट आहे ते ॲड करून घेते मी. बघा, बर्थडेचे जे फोल्डर मी केलं होतं त्यामधला हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा सर्वात आधी तर, आणि हा दोन्ही पण ॲड करून घेते सोबतच. आणि इथून याला तर बॅक करून घेते. बघा, जो हा पहिलावाला इफेक्ट आहे त्याला मी करणार इथून फुल स्क्रीन. एक मिनिट, आपण इथून अंडू करू, याला करणार फुल स्क्रीन अशा प्रकारे रोटेट करून, आणि याला एक मिनिट, थोडा हँग होतो. ओके, अशा प्रकारे 90 मध्ये केला आणि याला सेव्ह केलं. एवढं फुल स्क्रीनमध्ये घ्यायचं आपल्याला. ओके, याला अशा प्रकारे घेतल्यानंतर याला काय करायचं, इथे यायचं तुम्हाला आधी मिक्सरमध्ये, आणि याला 0 व्हॉल्यूम करायचं याचा, आणि त्यानंतर यायचं ब्लेंडिंग मोडमध्ये, खाली स्लाइड करायचं. इथे भेटेल बघा तुम्हाला ऑप्शन, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला इथून स्क्रीन करायचं आहे. ओके, स्क्रीन करू शकता अशा प्रकारे. आणि स्क्रीन केल्यानंतर याला थोडं आपल्याला लहान करावं लागेल, खूप मोठं झालं आहे. याला आपण डिलीट करून घेऊ तात्पुरतं, कारण की तो दिसत नाही, एक दुसऱ्याच लेअरवर क्लिक होतं त्यामुळे. परत बॅक करू याला थोडं. ओके, आणि याला डिलीट करूया, एकच ॲड करू आपण. ओके, अशा प्रकारे थोडी साईज लहान करू, कारण की खूप मोठे झालं होतं ते. ओके, अशा प्रकारे डन, परफेक्ट बसलाय. आणि आता इथे घ्यायचं तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये येऊन याला करायचे स्क्रीन, आणि स्क्रीन करून हे परफेक्ट झालंय. आता याला मिक्सरमध्ये येऊन त्याचं
व्हॉइस 0 करायचा. आता बघू शकता हा इफेक्ट कसा दिसतो. तर बघा अशा प्रकारे हा जो काही इफेक्ट आहे तो दिसत आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल जास्त फ्लॅश येते त्या इफेक्टचा, तर सिम्पली ब्लेंडिंगमध्ये येऊन याची ऑपेसिटी ती कमी जास्त करू शकता. तुम्ही 50 पर्यंत ठेवली तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 70 पर्यंत ठेवून देते याला, एवढं काही वाटत नाही. ते बॅकग्राऊंड सोबत पूर्ण परफेक्ट मॅच झालंय. बघा अशा प्रकारे. आता दुसरा इफेक्ट पण मी ऍड करून घेते. मीडियावर क्लिक करून, मीडियावर क्लिक करायचंय. बर्थडेवर पूर्ण एक सेपरेट फोल्डर करून घ्या तुम्ही याचं. ओके. आणि दुसरं पण आपण लेअर ॲड केली आणि त्याचा पण जे काही आवाज आहे तो कमी केला पूर्ण. आणि याला परत अशा प्रकारे रोटेट करू आपण. डायरेक्टली इथून केला तरी पण चालेल. क्रॉपमध्ये असतो तो रोटेटचा ऑप्शन. सॉरी, इथे फ्लिप, इथे आणखी एक ऑप्शन आहे आपल्याला. इथून पण तुम्ही असं करू शकता याला. आणि इथून याला परफेक्टमध्ये थोडं मोठं करू शकता अशा प्रकारे. आणि इथून याला थोडं खालच्या साईडला घेऊन थोडं आणखी मोठं. हळूहळू करा, कारण की स्क्रीन तर लहान भेटतो आपल्याला याच्यामध्ये. ओके अशा प्रकारे. आणि याला इथून यायचं आहे. पहिले जे काही आवाज येतो तो आपण पूर्ण 0मध्ये केला आहे. त्यानंतर यायचं इथे ब्लेंडिंगमध्ये, ब्लेंडिंगच्या ऑप्शनमध्ये. त्यानंतर परत स्क्रीनवर क्लिक करायचं आहे आणि इथून याला डन करायचं अशा प्रकारे. दोस्ता परफेक्टमध्ये आपण हे ॲड केलं. आता इथून प्ले करून व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला कसं झालं आहे. तर बघा अशा प्रकारे जो काही डायलॉग आहे तो येणार. त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं इफेक्ट. तर इथे मी ऑलरेडी इफेक्ट डाउनलोड करून ठेवले. हे तुम्ही फोनचा डाटा चालू करून नंतर डाउनलोड करू शकता. जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल. शेकचं आहे, नंतर चॅनल ट्विस्टचं आहे. तर मी सांगितलं वेडिंगच्या व्हिडिओमध्ये कसं आहे. तर इफेक्ट जे कोणतं तुम्हाला चांगले वाटेल इफेक्ट ते तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे. तर बघा इथे जर हा इफेक्ट ॲड केला तर मी कसा वाटतो. ओके. आधी डायलॉग येणार, इफेक्ट पण एकदम भारी दिसत आहे ते. त्यानंतर अशा प्रकारे जाणार तो. नंतर डेट येणार, त्यानंतर फोटो येणार स्लोमध्ये एकदम. बघू शकता अशा प्रकारे फोटो आला. त्यानंतर येणार ते नाव, त्यानंतर येणार वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि व्हिडिओ आपला झाला तयार. पण आता इथे करायचं आपल्याला इफेक्ट ॲड. इथे आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथे चॅनल टेस्टवर यायचं आहे आणि चॅनल टेस्टवर येऊन हे पण इफेक्ट ॲड करू शकता. किंवा स्लोमध्ये करायचं, स्लोमध्ये करू शकता. जेणेकरून जे काही स्पीड आहे ते एकदम कमीमध्ये होईल. अशा प्रकारे. किंवा जर याच्यामध्ये शेकचा पण एक ऑप्शन भेटतो तुम्हाला, ते डाउनलोड करू शकता तुम्ही फील्ड याच्यामध्ये. भरपूर सारे ऑप्शन आहे, जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते करू शकता. आता इथे एक इफेक्ट घेतला तुम्ही, परत समोर एखादी स्प्लिट ॲड करून करू शकता. किंवा जास्त तर आपण इंस्टाग्रामसाठी नाही का 15 किंवा 20 सेकंदचीच रील बनवत असतो. 30 सेकंदपर्यंत पण नाही जात आपले. त्यामुळे 15 सेकंदपर्यंत परफेक्ट हे व्हिडिओ आहे. तुम्हाला याच्या पुढे आणखी पण काही दाखवायचं असेल म्हणजे, किंवा आणखी काही इफेक्ट वगैरे ॲड करायचे असेल तर सिम्पली तुम्ही इथून ॲड करू शकता. याला परत स्प्लिट ॲड करू शकता इथून अशी. आणि परत एखादा इफेक्ट याला ॲड करू शकता. जसं मी इथे क्लिक केलं आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे भरपूर सारे आणखी ऑप्शन आहे. तुम्ही इथून पण ॲड करू शकता इफेक्ट बऱ्याच साऱ्या. बघा आता मी प्ले करून दाखवते व्हिडिओ पूर्ण कसं झालं आहे. तर आधीचा जो व्हिडिओ झाला ना तो पूर्ण 47 सेकंदपर्यंत, म्हणजे 47 मिनिटाचा झाला होता. आता तो मला वाटतं अर्धा तास झाला असेल व्हिडिओ. पण त्यामध्ये खूप खूप म्हणजे आता पहिल्या वेळेस टेक घेतला ना आपण, की आपण सर्व गोष्टी सांगतो नाही का. आता रिपीट त्या गोष्टी नाही येत. सो त्यामुळे हरकत नाही. तरी पण पूर्ण मी बेटर माझ्याकडून प्रयत्न केला सांगण्याचा. आणि मी कंटिन्यू अर्धा तास म्हणजे जवळपास 3 तास झाले व्हिडिओ रेकॉर्ड करता. तर नक्कीच माझी मेहनत आणि तुमचा प्रतिसाद असू द्या. आपल्या चॅनलचे लवकर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे. एक सबस्क्रायबर्स म्हणण्यापेक्षा आपला 1000चा परिवार कंप्लीट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि लवकरात लवकर आपले 1000 परिवार कंप्लीट करा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमचा एक कमेंट मला मोटिवेशन करत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. काही माझ्याकडून चुकलं असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता. सोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट नक्कीच करायचे. आणि काही माझ्याकडून चुका असतील, थोडाफार काही गोष्टी समजत नसतील त्या पण कमेंटमध्ये विचारू शकता. सोबत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्रामला जॉईन करा, इन्स्टाला फॉलो करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती भेटली तुम्हाला. आणि खरंच कसा वाटला मनापासून व्हिडिओ सांगा. तुम्हाला काय काय नवीन शिकायला भेटलं ते कमेंटमध्ये सांगा. उद्याचा पण व्हिडिओ येणार आहे. तो उद्याचा व्हिडिओ पण लवकरच येईल आणि कोणत्या टॉपिकवर ते पण उद्याच कळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासच्या डे 10 मध्ये, म्हणजे दिवस 10व्यामध्ये. तर धन्यवाद.
धन्यवाद म्हणण्याआधी एक गोष्ट सांगायची राहिली की व्हिडिओ कसा एक्सपोर्ट करायचा ते सर्व सांगते, नाही तर परत म्हणसाल मॅडम अर्धवट सांगितलं. ओके, आता काय करायचं, सिंपल एवढ्या सर्व गोष्टी झाल्या आहेत आपल्याकडून. ओके, आता सिंपली तुम्हाला काय करायचं, इथून लेअरवर जर क्लिक करून तुम्ही थोडंफार गोष्टी मॅनेज केल्या तरी चालतील, पण आता इथे यायचे तुम्हाला प्रत्येक याच्यावर, किंवा तुम्ही स्टार्टिंगचा जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवलाय, जसं बॅक करते इथे, आणि जो आधीचा आपण व्हिडिओ बनवला होता ना, यावर ह्याच्यामध्ये वॉटरमार्क होता, हा वाला व्हिडिओ बनवला आपण. ओके, तर यामध्ये जर आल्यानंतर तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा आपण हा व्हिडिओ ॲड करतो तेव्हाच पूर्ण आपण जेव्हा स्प्लिट ॲड करायची राहते ना, आपली स्प्लिट ॲड करण्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं, ते माझ्याकडून राहायला सांगायचं. तर इथं फक्त तुम्हाला काय करायचं, ॲडजस्टमेंटवर क्लिक करून इथं व्हायब्रन्स वाढवायची थोडीफार, आणि इथे ब्राईटनेस वगैरे पण मॅनेज करायची. त्यानंतर स्प्लिट ॲड करा, जेणेकरून काय होईल की फोटोला एक चांगला इफेक्ट येऊन जाईल. जसं मी इथे तुम्हाला दाखवेल, इथे जर फोटोवर क्लिक केलं मी, अशा प्रकारे हा फोटोचा इफेक्ट आहे. पण जर मी इथे ॲडजस्टमेंटवर आले, इथून जर ब्राईटनेस वाढवलं थोडीफार आणि ते व्हायब्रन्स वाढवलं, एकदम चांगला इफेक्ट पूर्ण व्हिडिओला येतो. त्यामुळे काय स्प्लिट ॲड करण्याच्या आधी व्हिडिओ ॲड केल्या गेला, जसं की दाखवतो मी स्टार्टिंगला कसं. आपण आता एक सिम्पली स्टार्टिंगला ॲड केला व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर, नाही का, तर फक्त इथे ॲडजस्टमेंटवर राहायचं, व्हायब्रन्स वगैरे वाढवायचे, ब्राईटनेस वाढवायची, व्हायब्रन्स वाढवायचं आहे, आणि स्प्लिट नंतर ॲड करू शकतात. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता पूर्ण. ओव्हरऑल कसा वाटला नक्कीच सांगा, आणि तो एक्सपोर्टवर क्लिक करून इथून तुम्ही सेव्ह ॲज अ व्हिडिओ, इथून आता डाटा बंद आहे त्यामुळे परत नोटिफिकेशन डाटा चालू करून तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.